माहिती असणारे जर कोणी उमेदवार असतील तर ते फक्त आपले सांगते म्हणून नाही, तुम्ही वरणगावच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला सुनील भाऊंच्या विकास कामाची यशोगाथाच ऐकायला मिळेल. दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराची चर्चा तुम्हाला दिसणार नाही. का? कारण काही केलेच नाही तर कोणी नाव कसं काढेल? लोक पण आता हुशार झाली आहेत, जो काम करतो त्याचंच नाव काढतात. 7 डिसेंबर 2017 रोजी जेव्हा भाऊ नगराध्यक्ष झाले, पदभार स्वीकारला, घेतली बॅग, कागदपत्रांचा गठ्ठा ठेवला आणि लगेच मुंबईकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्याकडे 52 कोटी रुपयाचा विकास कामाचा प्रस्ताव सादर केला. याला म्हणतात काम करण्याची धडपड. आणि आता देखील मी सर्वांना सांगते, येणाऱ्या 3 डिसेंबरला भाऊ वरणगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होणारच आहे, यात काही शंकाच नाहीये. पण भाऊ 3 डिसेंबरला वरणगाव शहराचे नगराध्यक्ष झाले म्हणजे ते तुम्हाला 5 डिसेंबरला लगेच मंत्रालयात दिसतील. कारण त्यांच्यामध्ये जिद्द, त्यांच्यामध्ये शक्ती, त्यांच्यामध्ये चिकाटी, त्यांच्यामधील ऊर्जा अशी आहे की ती त्यांना शांत बसूच देत नाही. अहो, रात्री 12 वाजता झोपतो माणूस, सकाळी 4 वाजता उठून कामाला लागतो, दिवसाचे 20 तास काम करतो. ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि आपले सुनील भाऊ यांची काम करण्याची पद्धत, त्यांची जिद्द, त्यांची धमक या पंचक्रोशीतील नेत्यांना माहिती आहे, म्हणून याला इथंच थांबवलं पाहिजे, याला आताच कटवलं पाहिजे, नाहीतर आपली आमदारकी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय? तर म्हणे तुझ्याकडे जात नाहीये, तुझ्याकडे पैसा नाहीये. आता मला सांगा, विकास कामे करायला का जात लागते? कामे करायला लागते ती इच्छाशक्ती, कामे करायला लागते ती कायद्याची माहिती, आणि ती फक्त आपल्या सुनील भाऊंमध्येच आहे. भाऊ नगराध्यक्ष असताना भाऊंनी 2,66,00,000 रुपयांचा घनकचरा प्रकल्प मंजूर करून आणला. त्या प्रकल्पातून खत निर्मिती देखील होत होती आणि आपल्या वरणगाव शहराला घाण कचऱ्यापासून मुक्त केले, तसेच हगणदारी मुक्त देखील केले. असे मुक्त केले की स्वच्छ संरक्षण लीग 2020 मध्ये आपल्या वरणगाव शहराला ODF फ्रीचा दर्जा देण्यात आला. त्यात आपल्या शहराचा क्रमांक हा स्वच्छ शहरांमध्ये, त्यात आपल्या शहराचा क्रमांक हा स्वच्छ शहरांमध्ये देशात 70वा, तर नाशिक विभागात 4था आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक हा आपल्या शहराचा आला. राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलतेवर नाही, तर ते बुद्धीच्या कसरतीवर करावं लागतं. आणि भाऊंचं सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवरच आहे. तुम्ही काम किती करतात याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करतात याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करतात याला महत्व आहे. आणि सुनील भाऊ यांची सगळी कामे ही नियोजनात्मकच असतात. कोणतंही काम कधीच कुठेच फेल होत नाही. भाऊ नगराध्यक्ष असताना भाऊने स्ट्रीट लाईटची सिस्टीम लावली होती एकदम पद्धतशीरपणे एका कंपनी सोबत. मला आता त्या कंपनीचे नाव आठवत नाहीये, पण त्या कंपनी सोबत भाऊंनी कॉन्ट्रॅक्ट करून स्ट्रीट लाईट लावण्यापासून तर मेंटेनन्स पर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या त्या कंपनीकडे सोपवल्या होत्या आणि 2 मोबाईल नंबर देखील जारी केले होते. जर एखाद्या खांबावरील स्ट्रीट लाईट बंद पडल्यास ती कंपनी त्या खांबावरील स्ट्रीट लाईट चालू करून देत होती किंवा चेंज करून देत होती. सुनील भाऊ यांनी कधीच कोणत्याच जाती धर्मामध्ये भेदभाव दाखवला नाही. सर्व धर्म समभाव हीच भावना त्यांनी जोपासली. आपल्या वरणगावमध्ये बौद्ध समाजाकरता 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 बुद्ध विहार तयार केले. पहिले बुद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे, तर दुसरे बुद्ध विहार आहे वामन गुरुजी नगर येथे आणि तिसरे बुद्ध विहार आहे सम्राट नगर येथे उभारण्यात आले. तसेच माडी समाजाकरता महात्मा फुले नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले सभागृह तयार केले. मातंग समाजाकरता 66 लाख रुपयांचे अल्लाभाऊ साठे लोकशाहीर सभागृह तयार केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या नदी पात्राजवळील शिवतीर्थावर स्थापन केला. सक्षम आरोग्यदायी जीवनाचा भाग होईल. त्यानंतर आपल्या नगराध्यक्षांनी आपल्या गावात जी जुनी हनुमान व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेला पूर्णपणे नवीन बनवली. अशी नवीन बनवली की पूर्ण आधुनिक व्यायामशाळा आपल्या वरणगावमध्ये आता तयार झाली आहे आणि त्या व्यायामशाळेत आता सर्व मल्लासाठी सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. आपल्या गावाचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा. सुनील भाऊ यांनी पाण्यासाठी इतके आंदोलन केले, इतके उपोषण काढले, इतके मोर्चे काढले की विरोधी नेते देखील भाऊंना म्हणायचे, अरे केंद्रात तुमचे सरकार आहे, राज्यात तुमचे सरकार आहे, जिल्ह्यात तुमचे सरकार
प्रश्न असेल तिथे समोर कोणीही असो मी आंदोलन करेल, उपोषण करेल आणि समोरच्या अधिकाऱ्यांना मी ते काम पूर्ण करण्यासाठी भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वरणगावमध्ये 17 ते 18 दिवसानंतर येणारे पाणी हे सुनील भाऊ यांनी योग्य 3 ते 4 दिवसावर आणले. एकदा का सुनील भाऊंना पुन्हा नगराध्यक्ष बनवू द्या, तेच पाणी तुम्हाला 24 तास आल्याशिवाय राहणार नाही. बाबा, याच्या मागे एक कारण आहे. जो करतो त्याचंच नाव निघते आणि जो नाही करत त्याचं नाव कोण काढणार. म्हणून मी आपण सर्वांना एकच विनंती करते, येणाऱ्या 2 डिसेंबरला आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील भाऊ काळे यांना भरभरून मतांनी विजयी करा. या 2 तारखेला आपण सर्वांगीण नगराध्यक्षाच्या पेटीवरील क्रमांक 2 चे बटन, नाव असेल काळे सुनील रमेश, चिन्ह आहे ट्रॅक्टर, त्यापुढील बटन दाबून आपण सुनील भाऊ काळे यांना 5000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा व आपल्या वरणगाव शहराचा विजय करा आणि दाखवून द्या की आपल्या वरणगाव शहरामध्ये जात चालत नाही, धर्म चालत नाही, पैसा चालत नाही. चालतो तर फक्त विकास करणारा पुरुष, चालतो तर फक्त काम करणारा माणूस, चालतो तर फक्त सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा माणूस, चालतो तर फक्त वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारा माणूस आणि ते आहे आपले सुनील भाऊ काळे, जे येणाऱ्या 3 तारखेला वरणगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी